फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे। एका घनदाट जंगलात अनेक प्राणी आनंदाने राहत होते। त्यांच्यात काही मोठे आणि बलवान प्राणी होते, जसे की वाघ, हत्ती, अस्वल, तर काही छोटे पण हुशार प्राणी होते, जसे की कोल्हा आणि ससा। जंगलात सर्व काही शांत आणि सुखी होते। पण एक दिवस त्यांच्यात एक मोठी समस्या निर्माण झाली। ती म्हणजे जंगलाचा राजा कोण होणार यावरून वाद सुरू झाला। सिंह म्हणाला, मी जंगलाचा राजा आहे कारण माझ्याकडे सर्वात जास्त शक्ती आहे। माझा आवाज सर्वात मोठा आहे आणि माझ्या गर्जनेने सर्व प्राणी थरथर कापतात। वाघही पुढे आला आणि म्हणाला, मी सिंहापेक्षाही जास्त शक्तिशाली आणि वेगवान आहे। शिकारीत मी सर्वात पुढे असतो, त्यामुळे राजा मीच होणार। हत्तीनेही आपली भूमिका मांडली, मी सर्वात मोठा आणि बलवान आहे। माझ्या शरीराची ताकद आणि मोठा आकार यामुळे मला जंगलाचा राजा बनण्याचा अधिकार आहे। अस्वलानेही आपले मत मांडले, माझ्यासारखे शक्तिशाली आणि सहनशील कोणीच नाही। मी सर्व ऋतूंचा सामना करू शकतो, त्यामुळे राजा मीच असायला हवा। प्राण्यांमध्ये वाद सुरू झाला। कोणी सिंहाच्या बाजूने होते, कोणी वाघाच्या, तर कोणी हत्ती आणि अस्वलाच्या बाजूने। जंगलातील शांतता भंग झाली। या वादामुळे एक दिवसाची बैठक बोलावली गेली। या बैठकीत सर्व प्राण्यांनी एकत्र येऊन निर्णय घेण्याचे ठरवले। कोल्हा, जो आपल्या बुद्धीसाठी ओळखला जातो, त्याने एक योजना सुचवली। आपण वाद घालण्याऐवजी एक परीक्षा घेऊ। जो प्राणी ही परीक्षा जिंकेल तोच जंगलाचा खरा राजा बनेल। सर्व प्राणी सहमत झाले। कोल्ह्याने पहिली अट ठेवली, जो प्राणी सर्वात लांब आणि सर्वात वेगवान धावून दाखवेल तोच जंगलाचा राजा बनेल। सिंह आणि वाघ खूप आनंदी झाले। त्यांना वाटले की ही परीक्षा त्यांच्यासाठी खूप सोपी आहे। सर्व प्राणी धावण्याच्या स्पर्धेसाठी तयार झाले। शर्यत सुरू झाली। वाघ आणि सिंह अत्यंत वेगाने धावले। वाघ थोडा पुढे होता, तर सिंह त्याच्या पाठोपाठ होता। हत्ती आणि अस्वल मागे पडले। पण अचानक वाटेत एक मोठी दरी आली। वाघ आणि सिंह थांबले। दरी इतकी मोठी होती की कोणीही ती पार करू शकत नव्हते। चला, दुसरी परीक्षा घेऊया, कोल्हा म्हणाला। दुसरी परीक्षा सुरू झाली। कोल्ह्याने सांगितले, जो प्राणी सर्वात उंच उडी मारेल तोच जंगलाचा राजा बनेल। सिंह आणि वाघाला पुन्हा आनंद झाला, पण त्यांनी कितीही प्रयत्न केला तरी ते खूप उंच उडी मारू शकले नाहीत। अखेरीस कोल्ह्याने तिसरी आणि शेवटची अट ठेवली। जो प्राणी सर्व प्राण्यांना एकत्र घेऊन जाईल आणि सर्वात हुशारीने काम करेल तोच जंगलाचा राजा बनेल। यावर सर्व प्राणी विचारात पडले। सिंहाकडे फक्त शक्ती होती, वाघाकडे वेग आणि शक्ती होती, हत्ती आणि अस्वल मोठे होते, पण त्यांच्याकडे एकत्र काम करण्याची कला नव्हती। यावेळी एक छोटा पण अतिशय हुशार ससा पुढे आला। मी राजा बनण्याची इच्छा व्यक्त करतो, तो म्हणाला। सशाची गोष्ट ऐकून सर्व प्राणी हसले। तू राजा कसा बनशील? तू तर खूप छोटा आणि कमजोर आहेस, सिंह हसला। ससा म्हणाला, माझी ताकद शरीराची नाही, तर माझ्या बुद्धीची आहे। मी तुम्हाला सर्वांना एका जागेवर नेऊन दाखवतो। सशाने सर्व प्राण्यांना आपल्या पाठोपाठ येण्यास सांगितले। सशाने त्यांना एक लांब रस्ता दाखवला आणि तो पुढे चालू लागला। वाटेत एक मोठे झाड पडले होते। ससा म्हणाला, चला, हे झाड बाजूला करूया। सर्व प्राण्यांनी एकत्र येऊन ते झाड बाजूला केले। पुढे गेल्यावर त्यांना एक नदी मिळाली। सशाने हत्तीला सांगितले, तू नदीत उभा राहा, म्हणजे लहान प्राण्यांना नदी पार करता येईल। हत्तीने सशाची आज्ञा पाळली। या प्रवासात सशाने प्रत्येक प्राण्याची मदत घेतली। त्याने वाघाला म्हटले, तू नदीच्या किनाऱ्यावर उभा राहा, म्हणजे कोणी प्राणी नदीत पडले तर त्यांना वाचवता येईल। सिंहाला त्याने म्हटले, तू सर्वात पुढे चाल, म्हणजे कोणताही धोका दिसला तर तू आम्हाला सावध करू शकशील। अखेरीस सशाने सर्व प्राण्यांना त्यांच्या गंतव्यस्थानी पोहोचवले। सर्व प्राणी सुरक्षित आणि एकत्र होते। कोल्हा म्हणाला, राजा तो असतो जो सर्वांना एकत्र घेऊन जातो, प्रत्येकाच्या ताकदीचा उपयोग करतो आणि सर्वांचे रक्षण करतो। केवळ शारीरिक बळ किंवा वेग राजा बनवत नाही, खरा राजा बुद्धी आणि नेतृत्वाने बनतो। सर्व प्राणी सहमत झाले। त्यांनी सशाला जंगलाचा राजा घोषित केले। सिंहानेही हे मान्य केले की खरे राजापद केवळ बळकट शरीरामुळे मिळत नाही, तर ते बुद्धी, नेतृत्व आणि सर्वांना एकत्र घेऊन जाण्याच्या क्षमतेमुळे मिळते। त्या दिवसापासून सिंह जरी जंगलाचा राजा म्हणून ओळखला जात असला, तरी खरा राजा तो असतो जो सगळ्यांना सोबत घेऊन चालतो। ही गोष्ट आपल्याला शिकवते की नेतृत्व केवळ शक्तीने सिद्ध होत नाही, तर ते बुद्धी आणि सहकार्याने सिद्ध होते।